नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आता 2-3 व्हिडिओ जे आहेत ते आपले बाहेरचे होते, काही ट्रॅव्हलिंगचे होते, ते तुमच्याबरोबर शेअर केले. आणि आता डेली रुटीनमध्ये आपले जे काही व्हिडिओ असतील ते येतील. बाय द वे, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो थोडासा म्हणजे घरातलं काम मॅनेज करून मी शिवणकाम कसं करते हे थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. या व्यतिरिक्त मग मी दिवसाला किती ब्लाऊज शिवते किंवा किती वेळ लागतो हे सुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे मी दुपारच्या वेळेस नाही, ते मला ब्लाऊज शिवायला बसायचं होतं, पण रामची घाई चालली होती की मला सुद्धा तुझ्यासोबत बसूयात. बरं, तुमची मुलंसुद्धा असं करतात का? जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर त्यांना किती आवडीची गोष्ट खेळायला द्या, पण एकदा आपण आपल्या महत्त्वाच्या कामाला बसलो की मुलं आपल्या नुसते पाठीमागेच उभे राहतात. मग नेमकं काय होतं, जर खाली तो उभा राहिला तर मला असं भीती वाटते की नको तो मोटारच्या पायवरती वगैरे पाय देईल, म्हणजेच मोटारवरती पाय वगैरे देईल अशी मला भीती राहते. त्यामुळे मग मी त्याला माझ्यासमोरच बसून घेते. आणि रामला इतकी सवय झालेली आहे ना की जी काही निडल असेल ना तिथे अजिबात तो हात वगैरे पुढे घेत नाही, पण फक्त त्याचे काही ना काही लुडबुड चालू असते मध्ये, म्हणून मग मला डिस्टर्ब होतं. तर थोड्या वेळ मी त्याला ते बसून घेतलं होतं. तसं अर्जंट तर नव्हतं ब्लाऊजचं काम, पण मला बाकीचे ब्लाऊजसुद्धा कट करायचे होते, जे की 10 ब्लाऊज होते. एकाच मापावरती सर्व ब्लाऊज कट करायचे होते. आता ते कशा पद्धतीने करते हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगतेच. तसं तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, पण माहीत नाही कसं काय असं सारखं पावसाचं वातावरण असतं आणि मग दिवसभर घरामध्ये नुसता अंधार असतो, काम करायला सुद्धा व्यवस्थित सुचत नाही. त्यामुळे म्हटलं की मशीनची डायरेक्शनच बदलूयात. ज्या बाजूला खिडकी आहे तिथे स्विच बोर्ड नाही, त्यामुळे मग तिथे घ्यायला तर थोडासा प्रॉब्लेम होतो, पण म्हटलं अशीच हॉरिझॉन्टल थोडीशी फिरूयात, मग मला काय होईल, शिवायला थोडंसं व्यवस्थित होईल. आणि उजेडात शिवायचं म्हटलं की मग शिवायला सुद्धा छान मूड येतो आणि शिवूनसुद्धा पटकन होतं. त्यासाठीच मग आता काहीतरी डायरेक्शन बदलूयात असा विचार करते. पाहूयात पुढे जर व्हिडिओमध्ये चेंज केली तर नक्कीच तुम्हाला दाखवेल. हा जो व्हिडिओ आहे तो खूप जुना आहे, पण शेअर करायचा तुमच्यासोबत राहिला होता. खूप साऱ्या क्लिप्स आहेत, थोडे थोडे जे काही व्हिडिओज असतील ते तुमच्याबरोबर शेअर करते. थोडेसे इन्फॉर्मेटिव्हसुद्धा करेल, जेणेकरून की त्याचीसुद्धा तुम्हाला मदत होईल जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर. रामचे आता इथे थोडेफार लाड पुरवून झालेत, आता त्याला खाली सोडते खेळायला आणि त्यानंतर मग आता माझं ब्लाऊजचं काम जे आहे ते कंप्लीट करते. आता मी ते मोबाईल ट्रायपॉडला लावला होता, त्यामुळे तो मोबाईल मागत होता मला, पण मी त्याला आता झोपवून आले आणि आता माझ्या कामाला बसले. जो काही ब्लाऊज होता तो शिवून झाला, आता त्याला हुकलूक करून घेते पटकन, जेणेकरून की कस्टमर आल्यानंतर त्यांना देता येईल मला. जर हुकलूक करायचं राहिलं किंवा हुक्स वगैरे जर अटॅच करायचे राहिले तर हे काम इतकं रेंगाळत जातं, ब्लाऊज शिवून होतो पण हे काम काय व्यवस्थित पटकन होत नाही. त्यामुळे मग विचार केला की आता शिवून झालं आणि कंटाळासुद्धा आला होता. कधी कधी मी खूप साऱ्या लेडीजला पाहिलेलं आहे कंटिन्यू शिवणकाम करतात, त्यामुळे मग बॅक पेन वगैरे होतं, पाठीचा त्रास वगैरे होतो, मानसुद्धा दुखते, कंबर पण कामातून जाते. त्यामुळे मग थोडंफार शिवणकाम केल्यानंतर थोडंसं कटिंगचं काम करायचं, मध्ये हुकाचं काम करायचं, मग बाकी जर तुम्हाला थोडंफार शिलाईचं काही सामान व्यवस्थित ठेवायचं असेल तर ते करायचं. कुठे मशीनला ऑइलिंग म्हणा किंवा पुसून वगैरे घेणं, ह्या सर्व गोष्टी मी करते. जर कंटिन्यू स्टिचिंग केली तर मग आपल्यालासुद्धा कंटाळा येतो. कधी कधी मी मध्ये चहाचा ब्रेकसुद्धा घेते, कारण की चहा घेतल्याशिवाय मला काही एनर्जी येत नाही. बाय द वे, हा जो ब्लाऊज होता हा होता प्रिन्सेस कटचा, त्यामुळे मग इथे मी त्याला हात शिलाई वगैरे करून घेत होते. विदाऊट योगपट्टीचा जर प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शिवायचा असेल तर अस्तरसुद्धा जास्त लागतं, कारण की मोठे मोठे पार्ट असतात आणि मग हाईटलासुद्धा पुरत नाही. त्यामुळे मग 1 मीटर कपडा जो आहे तो मी याला यूज करत असते. कधी तर असं होतं की मला मॅचिंगचं अस्तरच भेटत नाही, खूप जास्त धावपळ होते आणि रामला घेऊन जायचं म्हटलं की कडेवरतीच घेऊन जावं लागतं, अजिबात पायी चालायला मागत नाही. त्यामुळे मग ट्रायसिकलवरती बसून घेऊन जायचं, जिन्याने परत ट्रायसिकल खाली न्या, परत वरती घरामध्ये घेऊन या, यामध्ये पण बराचसा वेळ जातो. एका ब्लाऊजमागे खूप सारी मेहनत आहे आणि ज्यावेळेस शिलाई द्यायची वेळ येते त्यावेळेस कस्टमरला असं वाटतं की काय एक तर ब्लाऊज होता आणि एवढी शिलाई तुम्ही घेता, त्यामागे आपले किती परिश्रम असतात हे त्यांना कोण सांगणार. आता हे जे हुक वगैरे मी बसवते यामध्येच माझा अर्धा तास कसा चालला जाईल हे सुद्धा कळणार नाही. बरं, रिसेंटली गुढीपाडव्यानंतर ना मी शिलाईचे रेट वाढवले होते, त्यावेळेस मला अशी शंका होती की कस्टमर कमी होतील की काय, असं म्हणून मी थोडंसं भीतच हे काम करत होते. नेमके घेऊ को नको वाढावं असं मला थोडंसं वाटत होतं, पण नंतर विचार केला की वाढवून पाहूयात, कारण की त्या शिलाई रेटमध्ये आपल्याला परवडलंसुद्धा पाहिजे. धागा अस्तर यामध्येच आपले 40 ते 50 रुपये चालले जातात आणि त्यामध्ये मग बाकीचं डिझाईन वगैरे करायचं म्हटलं की कस्टमरसुद्धा जास्त पैसे द्यायला कानकूस करतात, कारण की ते बिल्डिंग वाईज टेलर आहेत, शिवणार आहेत. त्यामुळे मग कस्टमरला काय होतं,
काम चांगलं नाही भेटलं तरी चालेल, पण कमी पैशामध्ये भेटलं पाहिजे असे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. मग ते काम कसंही असो ते त्यांना चाललं जातं. पण असा काही प्रॉब्लेम झाला नाही. जसे मी शिलाई रेट वाढवली, माझे कस्टमरसुद्धा कमी झाले नाही. बऱ्यापैकी मला असं वाटतं की खूप सारे नवीन कस्टमर मला जुळले गेलेत आणि जे काही माझे मापं लिहिण्याची नोटबुक वगैरे आहे तीसुद्धा आता अर्ध्यापेक्षा जास्त भरत आली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की नेमके कस्टमर किती आहेत. त्यामध्ये आता सारखं गावाला येणं जाणं होतं, त्यामुळे मग काय होतं, लिंक तुटली जाते आणि गावावरून आल्यानंतर मग काही काम करावंसंच वाटत नाही. 1-2 दिवस तर साफसफाईमध्येच जातो आणि त्यानंतर मग आपला शिवणकामाचा जो काही मोड असेल तो ऑन करायला थोडासा वेळ जातो. असं माझ्या बाबतीत तर नेहमी होतं. स्वतःचे ब्लाऊज शिवायला तर तसा मला खास वेळ भेटतच नाही. पण चला, कस्टमरचे ब्लाऊज शिवायलासुद्धा मला खूप आवडतात. फक्त मशीनने व्यवस्थित साथ दिली पाहिजे. जर मशीनमध्ये बिघडली तर मग माझा मूडसुद्धा खराब होतो. तसं तर आज मी थोडंसं एक्स्ट्राचं काम काढलं होतं. जे काही ब्लाऊज मी हँग केलेले असतात मशीनवरती, ते खूप वेळा तुम्ही विचारता की कस्टमरचे ब्लाऊज असतात का? तर नाही, हे 3 ब्लाऊज तुम्ही कंटिन्यू माझ्या व्हिडिओमध्ये पाहत असाल तर हे 3ही ब्लाऊज माझे आहेत. मी कस्टमरचे ब्लाऊज कधी हँग करत नाही, कारण की खूप दिवस कस्टमरचे ब्लाऊज कधी कधी पडून राहतात. कस्टमर न्यायला येत नाही आणि मग काय होतं, परिणामी त्यावरती धूळ बसते आणि ब्लाऊजसुद्धा खराब होतो. त्यामुळे मग मी माझेच ब्लाऊज हँग करत असते. जो आत्ता रेड कलरचा ब्लाऊज तुम्ही पाहिला, सगळे ब्लाऊज वॉश करून मी ड्राय केले होते आणि त्यानंतर आता प्रेस करून परत अटॅच करायचे होते. प्रेस केल्यानंतर कसं फिनिशिंग व्यवस्थित दिसतं आणि हँगरला पण व्यवस्थित अडकून ठेवता येतं. तर मी तुम्हाला हे सांगत होते, जो काही रेड कलरचा ब्लाऊज होता ना, तो होता माझ्या साखरपुड्याच्या साडीवरचा, जी की टिश्यू सिल्कमध्ये आहे. 6,500 ते 7,000ची जी साडी असेल त्याचा ब्लाऊज मी वरती हँग केला आहे. ही साडी होती दादाच्या लग्नासाठी मी घेतलेली. साडी तर एवढी कॉस्टली नाही, एक 1,500 ते 1,600 रुपयांची साडी असेल, पण ब्लाऊज खरंच खूप सुंदर डिझाईन झाला होता. आणि हा 3 नंबरचा ब्लाऊज मी असंच एक फॅब्रिक माझ्या आजीच्या कडून घेतलेलं होतं, तर त्याचा हा ब्लाऊज शिवलेला होता. एकदासुद्धा घालण्यामध्ये आलेला नाही आणि तो मला आता परफेक्ट बसणारसुद्धा नाही, कारण की त्यावेळेस जी काही माझा बॉडी शेप होता तो कमी होता, त्यामुळे व्यवस्थित बसायचा, पण आता बसत नाही. तर हँग करण्यासाठीच मी ठेवला आहे, कारण की त्याचा शेप आहे मटका शेप. खूप वेळा कस्टमर आल्यानंतर कस्टमरची रिक्वायरमेंट एकच असते की ब्लाऊज कोणत्याही पॅटर्नचा शिवा, पण पाठीमागून मटका शेप शिवा, कारण की तोच खूप जास्त चालतो आणि खचून वगैरे व्यवस्थित बसतो. त्यामुळे मग मी ते एक पॅटर्न ठेवलेला आहे. हँगिंगसाठी मग जो काही गुलाबी ब्लाऊज आहे तो ठेवलेला आहे आणि टिश्यू सिल्क जो आहे तो डिझायनर पॅटर्नमध्ये ठेवलेला आहे. ह्या 3ही ब्लाऊजचा ना मला इतका जास्त फायदा होतो. आल्यानंतर कस्टमरला जास्त काही विचारावं लागतच नाही. त्यानंतर बॅक साईडचा गळा किती खोल घेऊ, मटका शेप असाच घेऊ का, हँगिंग्स अटॅच करायचेत का, आणि कस्टमर आल्यानंतरसुद्धा विचारते की ह्या ब्लाऊजचे रेट किती, याचे किती घेणार, हा पॅटर्न कोणता. मग त्यामुळे काय होतं, डिस्प्ले तुमचा जर व्यवस्थित असेल तर कस्टमरसुद्धा इम्प्रेस होतं आणि त्या पद्धतीने जरी त्यांना सिंपल ब्लाऊज शिवायचा असेल तर आपले ब्लाऊज पाहून ते थोडेसे प्रेरित होतात आणि त्यांना चांगला असा ब्लाऊज डिझाईन करायलासुद्धा मग हुरूप येतो. तर हे 3ही ब्लाऊज माझे खूप लकी ब्लाऊज आहे असं मी म्हणल. त्यामुळे मग मी यांना व्यवस्थित वॉश वगैरे करून घेतलं, प्रेस केलं आणि आता हँगरला असे भिंतीवरती जे आहे ते अडकवून ठेवणार आहेत. जे स्टिक येतात, म्हणजे आपल्याला जर डीमार्टमध्ये जर तुम्ही गेलात तर 60 रुपीचे 3 स्टिक भेटतात. आता जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं आम्ही ह्या घरामध्ये आलेलो. तर आल्यानंतर 2 महिन्यानंतर हे ब्लाऊज सर्व मी तिथे हँग केले होते. तेव्हापासून त्यांना मी 2 ते 3 वेळा वॉश केले असतील, पण हुक जे आहे ते अजून इतके स्टिक झालेले आहेत की निघले नाही. पण आता रिसेंटली काय झालं आहे की नेमकं इतकं वारं वगैरे सुटतं आणि ब्लाऊज काय होतात जागेवरून हलतात, जरी मी चिकट टेपनी त्यांना स्टिक केलेलं असलं तरीसुद्धा, आणि त्यांच्यामधला जो ग्लू आहे तो सुद्धा निघतोय. पण पाहूयात, आता जर डीमार्टची चक्कर झाली तर मी तिथून घेऊन येईल आणि परत अटॅच करेल, जेणेकरून की मग ब्लाऊज मला थोडेसे वेगळे लावता येईल. आता थोडे दिवसच हे ब्लाऊज मी इथे ठेवणार आहे, नंतर मग 3 जे काय आहे ते वेगळे व्यवस्थित लावेल. तसं तर मी विचार करते की घर थोडंसं डेकोर करूयात, व्यवस्थित डेकोरचे पीस वगैरे मागूयात, पण तरी नंतर मग असं वाटतं की नको, रेंटेड आहे, जास्त खराब व्हायला नको. तसं तर क्लास वगैरेमध्ये चालू होतं ना, त्यामुळे खरंच खूप भिंती वगैरे थोड्याशा खराब झाल्यात. त्यामुळे काय होतं, आपल्या मनामध्येच एक गिल्ट निर्माण होतं. जरी रेंटेड हाऊस असलं तरीसुद्धा मग ती आपली जबाबदारी असते व्यवस्थित ठेवणं, आणि मला अस्वच्छता अजिबात आवडत नाही. मला कितीही शिवणकाम असलं तरीसुद्धा मग मी वेळात वेळ काढून थोडंफार हे काम करत असते. तर आता छान असे ब्लाऊज येते 3ही हँग करून झालेत. फक्त थोडेसे जे काही पोझिशन होती त्यांची ती चेंज केली आहेत. फक्त पिंक कलरचा ब्लाऊज जो काय आहे तो रेड कलरच्या ठिकाणी होता आणि रेड कलरचा पिंकच्या ठिकाणी होता, ती एक जागा बदलली, मशीन वगैरे व्यवस्थित क्लीन केली. ब्लाऊजसुद्धा हुक्स वगैरे बसून झालेत आणि बाकीचं कामसुद्धा आवरले. तर ब्लाऊजसुद्धा आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने स्टिच केला आहे. तर हा सुद्धा मटका शेप होताच. आत्ताच मी तुम्हाला सांगत होते की हँग केलेला ब्लाऊजचा मला किती जास्त फायदा होतो. जो काही चोळी खणमध्ये ब्लाऊज होता त्याचा मी असाच मटका शेप शिवलेला होता आणि कस्टमरने सुद्धा मग तो पाहून तो स्टिच करा असं सांगितलं. तर हा प्रिन्सेस विदाऊट योगपट्टीवाला तयार झालेला होता आणि ही जी साडी आहे ही इतकी जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे ना अजूनसुद्धा.
तर ह्या साडीचे वरचे ब्लाऊज ना नक्कीच मी 15 ते 20 शिवलेच असतील आणि शिवून इतका जास्त वैताग येतो ना, कधी कधी एक फॅब्रिक एकसारखं आलं की नको वाटतं. आणि इथे बाईला सुद्धा सिक्वेन्सचं वर्क आहे, त्याला कटवर्क डिझाईनसुद्धा आहेत, पण त्याचे जर व्यवस्थित फॅब्रिक दिलेलं नसेल तर ते कटवर्क जातं. तसं मी कस्टमरला सांगतेच. बाकी हा ब्लाऊज कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लाऊज झाल्यानंतर मग मी घरातलं काम करायला घेते. खूप वेळा ना घरातलं काम आणि शिवणकाम जर मॅनेज करायचं म्हटलं की खूप डिफिकल्ट जातं. त्यामध्ये राम लहान आहे, त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. तसं तर तो तब्येतीने खूप किरकोळ आहे, त्यामुळे त्याच्या खाण्याकडे मी व्यवस्थित लक्ष देते, जेणेकरून की मला काम किती असलं तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. तो झोपलेला होता, म्हटलं चला घरातली कामं पटपट आवरून घेऊयात. दुपारच्या वेळेस शक्यतो तरी तो झोपल्यानंतर मी व्हिडिओचं काम करायचे सुरुवातीला, पण मध्यंतरी फक्त थोडासा माझ्यासाठी वेळ काढावा म्हणून मी व्हिडिओचं काम बंद केलं होतं. आणि ॲडिसन स्पिनचा सुद्धा थोडासा गोंधळ झाला होता, तर त्यामध्येच मग माझे बरेचसे दिवस चालले गेले. मग तो झोपल्यानंतर मी व्हिडिओ एडिट करते, अदरवाईज मग घरातलं काम जर असेल तर ते सुद्धा करून घेते. घरातील काम तर तसं माझं लवकरच आवरतं, फक्त राहतं ते म्हणजे कपड्यांचं काम, कपडे वॉश करणे आणि जागेवरती ठेवणे. आज कपडे लवकरच झाले होते आणि लवकरसुद्धा सुकले होते. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे कपड्यांची तशी काही झंझट राहिलेली नाही, पण पावसाळ्यामध्ये शक्यतो तरी आता हा प्रॉब्लेम जाणवेल. पण वॉशिंग मशीन असल्यामुळे हे कामसुद्धा खूप सोपं होतं. ड्राय करायची प्रोसेस अगदी 1-1.5 तासामध्ये कपडे जे आहेत ते सुकवले जातात, त्यामुळे मग मशीनसुद्धा आता मला खूपच फायदेशीर ठरते. आता तुम्ही पाहू शकता एवढे सर्व कपडे होते जे की मला हाताने वॉश करायचे होते, कारण की बाहेर गेल्यानंतर कपडे खूप सारे होतात. रामचे कपडे एका जागेवरती ठेवायचे, आमचे दोघांचे रोजचे जे काही घालायचे असतील ते, त्यानंतर मग नवीन एका जागेवरती ठेवायचे. यांना मला प्रेस करायचं होतं, पण एवढा काही वेळ नव्हता, म्हटलं जाऊ देत, फक्त आता फोल्ड करून ठेवते आणि नंतर मग प्रेस करता येईल, वेळ भेटेल तसा. ब्लाऊजलाच प्रेस करायला मला दिवस इतका जातो. कधी कधी स्टिचिंगच्या आधीच मी प्रेस करते, त्यानंतर मग स्टिचिंग झाल्यानंतर सुद्धा प्रेस करते. ह्या सर्व गोष्टी असतात. घरातील कामं मॅनेज करणंसुद्धा खूप अवघड आहे, पण चला घरामध्ये जास्त काही माणसं नाहीत, मग आपल्या सोयीनुसार आपण कामं केली तरी चालतात. तसं तर एक ब्लाऊज शिवायला मला कधी कधी 1.5-2 ताससुद्धा लागतात. कधी कधी मध्ये उठावं लागतं, राम कधी त्रास देतो, कधी कस्टमरचं काम येतं, तर कधी मलाच कंटाळा येऊन जातो. तर ह्या सर्व सिच्युएशन माझ्यासोबत होत राहतात. आता इथे कपडे वगैरे फोल्ड करून घेते. तसं तर लग्न सराई चालू आहे त्यामुळे ब्लाऊजचं बरंचसं काम असतं, तसं मी उरकत घेते. संध्याकाळच्या वेळेस मला जरा जास्तच कंटाळा येतो. दिवसभर मी जेवढी ॲक्टिव्ह असते ना शिवण्यासाठी, तेवढं संध्याकाळी एनर्जीमध्ये काम होत नाही. मग मी संध्याकाळी असंच कटिंग कर, कुठे ब्लाऊजला हुक बसव, हे सर्व काम करते. लग्न सराईमुळे एक गोष्ट खरंच खूप चांगली झाली. काय होतं, हाताखालून ब्लाऊज खूप जास्त जातात, किती कंटाळा आला तरीसुद्धा अर्जंट काम आपण घेतलेलं असतं, मग ते वेळेवरती तर देणंच आहे. तर हा जो ड्रेस आहे ना, आता दिसतोय म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. तर घेतला होता खूप दिवसांपूर्वी, तुमच्याबरोबर शेअरसुद्धा केला होता. हॉलमध्ये एका लोकल शॉपमधूनच घेतला होता इथे, आणि घेतल्यानंतर ना फक्त 1 ते 2 वेळा मी घातला होता. बहुतेक तरी माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं त्यावेळेस, आणि त्यानंतर मग एकदा माहेरी जाताना घातलेला होता. तर काय झालं, 1-2 वेळा घातला आणि त्याला इतके जास्त घड्या पडत आहेत की म्हणजे प्रेस केल्याशिवाय तो आपण घालूच शकत नाही. बाकी कपडा वगैरे फॅब्रिक एकच नंबर आहे, फक्त थोडासा कपड्यामध्ये प्रॉब्लेम जाणवतोय, कारण की घड्या खूपच पडत आहेत. आणि पॅन्ट वगैरे सगळं म्हणजे छानच आहे, ओढणी वगैरे, पण प्रेस केल्याशिवाय आपण घालू शकत नाही. आता हे नेमकं कोणतं फॅब्रिक आहे हे सुद्धा काही लक्षात येत नाही. सिल्कमध्ये आहेच, थोडीशी चमक आहे कपड्याला, पण पाहू शकता तुम्ही मशीनमध्ये मे बी वॉश केल्यामुळे असा झाला असेल. पण ह्यावेळेस मी हाताने वॉश करून पाहिला की हाताने वॉश केल्यानंतर व्यवस्थित होतोय की नाही, तरीसुद्धा तशाच घड्या पडलेल्या आहेत. तर असो, ब्लाऊजचा कपडा तसं समजायला थोडासा वेळच लागतो. 1-2दा वॉश केला की व्यवस्थित कपड्याची जी काही क्वालिटी आहे ते सुद्धा कळते. हा जो ड्रेस आहे त्याला मला बाहेरच आता प्रेस करायला द्यावे लागेल, कारण की घरी एवढं व्यवस्थित प्रेस होणार नाही आणि आपल्याला जमतसुद्धा नाही. बाकी मग सॉक्स वगैरे सर्व एका जागेवर. त्यानंतर रुमाल, रामची रोजची घालायची कपडे. रामची रोजची 2 ते 3 कपडे असतात, दिवसभर मला बदलावे लागतात. काही ना काही स्नॅक खात राहतो किंवा खाली झोपतो वगैरे, मग कपडे खूपच खराब होतात. तसे तर मी दिवसभर त्याचे चेंज करतच राहते, कारण की मुलं फ्रेश असली ना आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं, आणि उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 वेळा कपडे बदलावेच लागतात, नाहीतर घामाचा खूपच दुर्गंध येत राहतो. तर असो, आता वळूयात आपण ब्लाऊजच्या कटिंगकडे. तो ब्लाऊज कट करून शिवून झाला, बाकी घरातली कामंसुद्धा थोडीफार आवरली. आता जी काही 10 ब्लाऊज आहेत त्यांचं कटिंग करायला मी घेणार आहे. सुरुवातीला 6 ब्लाऊज कट करते आणि त्यानंतर मग राहिलेले 4 ब्लाऊज कट करते, कारण की मग काय होतं, ब्लाऊज एकदा कटिंग झालेला मग शिवायला त्रास येत नाही. मग सारखं एक ब्लाऊज कट करा, शिवायला बसा, खूप वेळ जातो. आणि एका मापावरती जर शिवायचं असेल, सर्वच प्रिन्सेस
ब्लाऊजेसच विदाऊट योगपट्टीवाले होते, त्यामुळे मग मी काय केलं, सुरुवातीला पेपर कटिंग केलं. जे काही अस्तर आहेत ते सर्व बाजूला करून घेतले. ज्यांचे लॉंग स्लीव शिवायचे होते ते सुरुवातीला कट केले. ज्यांचे शॉर्ट स्लीव्ज होते त्यांचे नंतर कट करेल, म्हणजे मग वेगवेगळं ठेवून मला व्यवस्थित करता येईल. ज्यांना डिझाईन करायचे आहे त्यांचे मी लेट शिवणार आहे, कारण की डिझाईन करायला वेळ जातो. आणि जे काही सिंपल नेक असतील, मग गोल गळा असेल, पानगळा, मटका गळा, हे सर्व मग आधी शिवून घ्यायचे, जेणेकरून की डिझाईनला जास्त वेळ जात नाही. आणि डिझाईनचे ब्लाऊज शिवायला मग काय होतं, वेळ झाला की नंतर मग साधे ब्लाऊज शिवायची जरी वेळ आली तरीसुद्धा मग कंटाळा येऊन जातो. त्यासाठी मग मी धागे, अस्तर सर्वच बाजूला करून घेतलं. 4 ते 5 जे काय आहे बॉबिन केसमधले जे काही बॉबिन असतात त्या भरून घेतल्या, जो काही धागा मला लागणार होता तो, आणि ब्लाऊज कट करून शिवायला बसले. राम झोपला होता तोपर्यंत माझे 3 ब्लाऊज कंप्लीट झाले होते. आणि त्यानंतर मग राहिलेले मी जेवण वगैरे करून पूर्ण केलं. कधी कधी आता लग्न सराई अशी चालू आहेत की दिवसभर मग जेवायला सुद्धा वेळ भेटत नाही, काहीतरी स्नॅक बनवायचा आणि त्यामध्येच पोट भरून घ्यायचं, असं काहीसं होतं. मग काय माझ्या मनामध्ये ना एक विचार येतो कधी कधी की आपण काम कशासाठी करतो, की आपलं रोजचं जे काही जीवन आपण जगतो ते चांगलं जावं, किंवा आपल्याला रोज ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या मिळाव्यात म्हणून आपण काम करतो. पण आता हे जे काम आहे ना ते मी माझ्या आवडीसाठी करते. मला कारण की ब्लाऊज शिवायला ना मला खूप जास्त आवडतं. फक्त माझा इंटरेस्ट पाहिजे, नाही तर मग मी दिवस मशीनवरून उठत नाही, इतकं मला हे काम आवडतं. अगदी लहानपणापासूनच आवड होती, कारण की माझी मोठी काकी शिवायची आणि ती शिवायला लागली की आम्ही मशीनवरती असं पडून सर्व जे काही ब्लाऊज आहे ते मी पाहिजे, किंवा हुक वगैरे तिला बसवू लागायचे. तेव्हापासूनच मला ही आवड निर्माण झालेली होती, जी की मी आत्तापर्यंत कंटिन्यू केली. मला कधी वाटलं नाही होतं की एज्युकेशन नंतर मी हे सर्व काम परत करेल किंवा मला याची आवड लागेल. पण कधीतरी अशी वेळ येते की आपण आपल्या आवडीचं काम करायला घेतो, त्यातच आपल्याला खूप जास्त समाधान लाभतं. असंच काहीसं झालं. त्यासोबत मग यूट्यूबची ही सुद्धा आवड मी जपते. बाकी पाहूयात मग जसं दिवसेंदिवस आपल्याला सर्व गोष्टी पॉसिबल होतील त्या, तर तशी मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. खूप साऱ्या आवडीनिवडी असतात आपल्या, पण वेळेअभावी म्हणा, मुलांच्या जबाबदारी, घरची जबाबदारी यामुळे आपण सर्व विसरत जातो. तसं तर मी आता प्रयत्न करते की माझ्या आवडीसोबत मी रामच्या आवडीसुद्धा जपायचा प्रयत्न करेल. तसं तर त्याच्या खोडी तुम्ही पाहू शकता. त्याची ना आवड खूप जास्त. खेळण्यामध्ये मला अजिबात त्याला इंटरेस्ट नसतो एवढा, म्हणजे जे काही टॉईज वगैरे असेल, बाकी ह्या सर्व गोष्टी म्हणजे पेंटिंग वगैरे असेल किंवा त्याला त्यामधलं काही कळो ना कळो तरीसुद्धा त्याला खूप आवडतं. पण आपली मदत घेऊन तो पेंटिंग खूप छान प्रकारे करतो. फक्त आपण जे काही कलर्स असतील आपल्या हातामध्ये धरायचे, मग तो व्यवस्थित करतो. ही एक त्याची आवड आता रिसेंटली माझ्या लक्षात येते, त्यामुळे मग थोडासा वेळ त्यालासुद्धा देते. तर त्याची इथे संध्याकाळच्या वेळेस मस्ती चालू होती. जे काही ब्लाऊज शिवलेत ते मी तुम्हाला पुढे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते, कारण की लॉंग व्हिडिओ शूट करायला वेळच भेटला नाही. त्यामुळे मग पटकन एक छोटासा मिनी ब्लॉग बनवून घेतला, म्हणजेच मग मला इंस्टाग्रामला सुद्धा शेअर करता येईल. जर तुम्ही मला अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तिथे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते. जो काही ब्लाऊजचा माझा एक्सपिरियन्स असतो ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करत असते. बाकी मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.